नमस्कार. कधी विचार केलाय का की प्रचंड गोंधळातून म्हणजे अगदी उलथापालथीमधून एका नवीन विज्ञानाचा जन्म कसा होऊ शकतो? आजची कहाणी ही समाजशास्त्राच्या जन्माची आहे. एका संकटातून झालेला हा एक जबरदस्त शोध होता. जरा विचार करा की ज्या समाजाचे सगळे जुने नियम, परंपरा, लोकांचे विश्वास सगळं काही अचानक कुसळू लागलं तर काय होईल? अहो, याच एका प्रश्नाने एका संपूर्ण नव्या विचारप्रवाहाला जन्म दिला. चला तर मग बघूया हे सगळं नक्की घडलं तरी कसं. तर सगळ्यात आधी बघूया ते जग जे उलथंपालथं झालं होतं. ही गोष्ट आहे एका प्रचंड मोठ्या सामाजिक बदलाची, ज्या बदलामुळे एका नवीन विचारसरणीची गरज निर्माण झाली. त्यावेळी युरोपमधलं जग अक्षरशः पूर्णपणे बदलून जात होतं. या बदलालाच आधुनिकता असं म्हणतात. आणि लक्षात घ्या, हा काही छोटा मोठा बदल नव्हता. कल्पना करा की शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा अचानक मोडीत निघत होत्या. जुन्या प्रत्येक गोष्टीवर, अगदी राजाच्या अधिकारापासून ते धार्मिक नियमांपर्यंत सरळ सरळ प्रश्न विचारले जात होते. आता हा फरक किती मोठा होता हे बघायलाच पाहिजे. म्हणजे बघा, एका बाजूला होता पारंपरिक समाज, जिथे सामंतशाही होती, लोक गटागटाने विचार करायचे आणि सगळा भर धर्मावर होता. आणि दुसऱ्या बाजूला एक नवा आधुनिक समाज उभा राहत होता, जिथे भांडवलशाही होती, प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विचार करत होती आणि विज्ञानाला प्रचंड महत्त्व दिलं जात होतं. खरंच हा बदल म्हणजे जमीन आसमानाचा फरक होता. ओके, तर आता प्रश्न हा आहे की या एवढ्या मोठ्या सामाजिक बदलांमागे नक्की कोणती बौद्धिक शक्ती होती? अशी कोणती विचारसरणी होती ज्याने या बदलाची ठिणगी पेटवली? हे बघा, हा बदल काही एका रात्रीत घडलेला नाहीये. याची एक मोठी पार्श्वभूमी आहे. अंधार युगानंतर आला प्रबोधन काळ, जिथे जुन्या ज्ञानाचा पुन्हा शोध लागला. मग आली धर्मसुधारणा, ज्याने थेट धार्मिक सत्तेलाच आव्हान दिलं. आणि शेवटी आलं ज्ञानोदय, ज्याने लोकांना शिकवलं की प्रत्येक गोष्टीवर तर्काच्या आधारावर प्रश्न विचारायचा असतो. प्रबोधन काळात जुनं ज्ञान तर पुन्हा सापडलं, पण ते लोकांपर्यंत पोचलं कसं? याचं उत्तर सोपं आहे: व्यापार आणि छपाई यंत्र. हो, या टेक्नॉलॉजीमुळेच नवीन विचार आणि प्रश्न विचारण्याची सवय सर्वसामान्यांपर्यंत पोचली. याच काळात मार्टिन ल्युथरसारख्या विचारवंतांनी एक खूप महत्त्वाचा संदेश दिला. त्यांनी सांगितलं की मृत्यूनंतर काय होईल याचा विचार करण्यापेक्षा ह्या जगात कठोर परिश्रम करून यश मिळवणं जास्त महत्त्वाचं आहे. कर्म हीच पूजा आहे. हा विचार याच काळात रुजला आणि लोकप्रिय झाला. आणि मग आला हा विचार: मी विचार करतो म्हणून मी अस्तित्वात आहे. रेने देकार्त यांचं हे एक वाक्य खूप मोठं होतं. या वाक्याने काय केलं तर सत्याचा शोध घेण्यासाठी व्यक्तीच्या स्वतःच्या मनाला आणि विचारांना सगळ्यात महत्त्वाचं स्थान दिलं. आता सत्य हे धर्मग्रंथात किंवा राजाच्या आदेशात नव्हतं, तर ते प्रत्येकाच्या स्वतःच्या तर्कात होतं. ज्ञानोदयाचं सार तर या एका वाक्यातच आहे. इमॅन्युअल कांट यांनी लोकांना थेट आवाहन केलं की प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारा, जुन्या विचारांना आवाहन द्या, कशावरही सहज विश्वास ठेवू नका, उलट ते जाणून घेण्याचं धाडस करा. आणि शेवटी व्होल्टेअर यांचे हे शक्तिशाली शब्द, ज्यांनी त्या सगळ्यांच्या इच्छेला आवाज दिला, ज्यांना ही जुनी, अतार्किक आणि अन्याय करणारी सामंती व्यवस्था मोडून काढायची होती. बदलाची ही हाक आता अगदी स्पष्टपणे ऐकू येत होती. तर आता आपण आपल्या कथेच्या क्लायमॅक्सवर आलो आहोत, म्हणजे त्या दोन मोठ्या घटना ज्यांनी जुन्या युरोपीय समाजाला अक्षरशः मुळापासून हादरवून टाकलं. पहिली होती फ्रेंच राज्यक्रांती, एक प्रचंड राजकीय स्फोट. ह्या क्रांतीने फक्त राजालाच नाही, तर संपूर्ण सामाजिक रचनेलाच उलथावून टाकलं. तेव्हाचा फ्रान्स 3 वर्गांमध्ये विभागलेला होता. पहिले 2 वर्ग म्हणजे पाद्री आणि सरदार, ज्यांच्याकडे सगळे अधिकार होते पण जबाबदारी काहीच नव्हती, आणि ते सामान्य लोकांचं शोषण करत होते. आणि मग होता तिसरा वर्ग, म्हणजे सामान्य लोक. लोकसंख्येच्या 80% असूनही यांच्याकडे काहीच अधिकार नव्हते, काहीच आवाज नव्हता. साहजिकच ही व्यवस्था क्रांतीसाठी अगदी तयार होती. आणि या क्रांतीनंतर काय बदललं? अहो, खूप मोठे बदल झाले. राजशाही गेली, लोकशाही आली, धार्मिक ज्ञानाची जागा वैज्ञानिक ज्ञानाने घेतली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक आता फक्त प्रजा राहिली नाहीत, तर हक्क असलेले नागरिक बनले. आता बघा, एका बाजूला हा राजकीय स्फोट होत असतानाच दुसरीकडे आणखी एक क्रांती घडत होती. ही होती औद्योगिक क्रांती. एक असा भौतिक स्फोट ज्याने लोकांचं रोजचं आयुष्य, त्यांची काम करण्याची पद्धत सगळं काही बदलून टाकलं. आणि या क्रांतीचे सामाजिक परिणाम ते तर खूपच धक्कादायक होते. लोक गाव सोडून शहरांकडे धावू लागले. शहरांमध्ये गर्दी वाढली, झोपडपट्ट्या वाढल्या, एका नवीन प्रकारच्या गरिबीचा जन्म झाला. फॅक्टरी सिस्टममुळे लोकांच्या आयुष्यात वेळेचं एक नवीन, कठोर गणित आलं.
सगळं काही, अगदी सगळं काही बदलत होतं. तर या सगळ्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक गोंधळातून या नवीन, बदललेल्या जगाला समजून घेण्यासाठी एका नवीन विज्ञानाचा जन्म झाला. तर झालं असं की एका बाजूला नवीन बौद्धिक विचार, दुसऱ्या बाजूला मोठे भौतिक बदल आणि तिसऱ्या बाजूला सामाजिक उलथापालथ, या सगळ्या शक्तींना एकत्र समजून घेण्याच्या गरजेतूनच समाजशास्त्राचा जन्म झाला. ह्या नवीन अभ्यासशाखेला सोशिओलॉजी म्हणजेच समाजशास्त्र हे नाव दिलं ऑगस्ट कॉम्ते यांनी. ह्यातला सोशिओ हा शब्द लॅटिन आहे, ज्याचा अर्थ आहे समाज किंवा सोबती, आणि लॉगोस हा ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे विज्ञान. म्हणजे काय, तर समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने केलेला अभ्यास. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, समाजशास्त्र हे काही फक्त पुस्तकी ज्ञान नव्हतं. त्याचा मुख्य उद्देश होता त्या नवीन औद्योगिक समाजातल्या समस्या, जसं की गरिबी, गुन्हेगारी, सामाजिक संघर्ष, या मानवनिर्मित समस्यांवर वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून उत्तरे शोधणं. बरं, हे सगळं झालं इतिहासाबद्दल. समाजशास्त्राचा जन्म एका विशिष्ट काळात, विशिष्ट परिस्थितीमुळे झाला. पण मग आजच्या जगात त्याचं काय महत्त्व आहे? ते आजही महत्त्वाचं आहे का? यावर नक्कीच विचार करायला हवा. बघा, ज्याप्रमाणे तेव्हा छपाई यंत्र आणि स्टीम इंजिनने समाज बदलला होता, अगदी त्याचप्रमाणे आज सोशल मीडिया आणि AI सारखा तंत्रज्ञान आपले सामाजिक बंध, आपले नातेसंबंध, आपल्या संस्था, या सगळ्या गोष्टी कशा बदलत आहे. आणि शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा, ज्या आव्हानांमुळे समाजशास्त्राचा जन्म झाला होता, म्हणजे जलद सामाजिक बदल, राजकीय ध्रुवीकरण, आर्थिक विषमता, हीच आव्हानं आजही आपल्यासमोर उभी आहेत, नाही का? म्हणूनच या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी समाजाकडे एका वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणं आजही तितकंच, किंबहुना पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे.